जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आला एकदम जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती. तर आजचा व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण बीटसिंग इफेक्टवरती बनवलेला आहे. आणि हा जो व्हिडिओ तो आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे. भावांनो, आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल. तर आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून शिकवत असतो. तर आपला जराही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघून घेऊ. ओके, तर झालं भावनो, तुम्ही अलर्ट मोशनमध्ये आपला बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे आणि बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर याच्यामध्ये मी तुम्हाला लेअर आणि रेडबीट ॲड करून दिलेले आहेत. तर इथून आपण व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि सिंपली आपल्याला प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन विवॉलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला इथे ॲड करायचं आहे. ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर त्याच्यासमोर असं थोडंसं प्रेस करायचं आहे आणि ऑडिओ सॉन्ग आपण सर्वात खाली खेचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर आपल्याला इथून डिलीट करायची आहे आणि लेअर डिलीट केल्यानंतर आपला जो लिरिक्स व्हिडिओ आहे तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला सिंपली प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि आपला जो लिरिक्स व्हिडिओ आहे जो तुम्ही आपल्या वेबसाईटवरून डाउनलोड करून घेतलेला आहे तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे. लिरिक्स व्हिडिओ ॲड केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट व्हिडिओवरती यायचं आहे आणि आपला लिरिक्स व्हिडिओ परफेक्ट सेट झाला की नाही फक्त चेक करायचं आहे. त्याच्यानंतर 18.21 सेकंदाच्या बीटवरती आपण आलेलो आहे. तर इथून पुढे आपल्याला इमेजेस ॲड करायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला सिंपली प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. आपली फर्स्टवाली इमेज आपल्याला इथे ॲड करायची आहे. थ्री डॉटवरती जाऊन आपल्याला फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट व्हिडिओवरती येऊन एक्स्ट्रा झालेले आपल्याला इमेज इथून ट्रिम करायचे आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत सगळ्या इमेजेस ॲड करायचे आहेत. तर मी सगळ्या इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भावनो, अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतले आहेत. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्ही आपल्या अलर्ट मोशनमध्ये शेक इफेक्टचा जो प्रोजेक्ट आहे तो अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे. आपला इफेक्ट नंबर 1 इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि बीटमार्कवरती आल्यानंतर तुम्हाला बीटमार्कमध्येच मी येलो कलरचे लेअर दिलेले आहेत. तर पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एक लेअर आहे, इथे एक आहे आणि पुढे तुम्हाला अशाच प्रकारे लेअर दिलेले आहेत. तर त्या ज्या लेअर आहेत ते आपले इफेक्ट नंबर 1चे आहेत. तर जिथे जिथे लेअर आहे तिथून वरती यायचं आहे आणि आपला इफेक्ट नंबर 1 आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथे लेअर आहे तर इथून वरती यायचं आहे. या इमेजला आपला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथे एक लेअर आहे तर जिथे जिथे तुम्हाला लेअर दिसेल तिथे तिथे आपला इफेक्ट नंबर 1 तुम्ही इथे पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपला इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि आता जेवढ्या इमेजेस राहिलेले आहेत त्या सगळ्या इमेजेसला आपला जो इफेक्ट नंबर 2 आहे तो आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे. आणि सगळ्या इमेजेसला इफेक्ट नंबर 2 पेस्ट केल्यानंतर व्हिडिओच्या पण आपण जिथून इमेजेस ॲड केलेत म्हणजे 18.21 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. मटेरियलमध्ये तुम्हाला इमोजीची PNG दिलेली आहे ती इथे ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे आणि शेवटपर्यंत ही PNG आपल्याला खेचून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतो आहे. इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या व्हिडिओतून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भावांनो, भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.